हा काफिला असं थांबणार नाही. चाललंय देशामध्ये त्याच्याबद्दल आम्हाला काही मोठे काढत आंदोलन चालू आहे, मात्र आंदोलनकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे. काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? सरकारच्या या हुकुमशाहीला आणि ह्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठीच आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे. सरकार अतिशय असंवेदनशील झालेलं आहे. 20 दिवस पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक सर आमरण उपोषणासाठी बसले होते. त्यांना अतिशय वाईट पद्धतीनं ते तिथून घेऊन गेले. कोर्टाचा आदेश वगैरे काही नव्हतं त्यामध्ये की त्यांना असं हॉस्पिटलाइज करा. 20 दिवस सरकारला काही त्यांची दयामाया आली नाही आणि अचानक ते या संसदेवरील मोर्चाचं नेतृत्व करणार होते. हे समजताच सरकार घाबरलं आणि सरकारने अतिशय घाणेरडी अशी कृती केली. पांढऱ्या बेडशीटमधून सरकारने त्यांना उचलून नेलं. हे अतिशय चुकीचं आहे सरकारचं कृत्य. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. यासाठी आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे. नमस्कार. आम्ही या ठिकाणी सर्वजण सोनम वांगचुक यांनी जे शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीनं जे आंदोलन उभं केलं होतं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत. आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आणि जी शिक्षण व्यवस्थेसाठी जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेची पारदर्शकता निर्माण व्हावी हा हेतू जो सोनम वांगचुक यांचा होता, त्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी दर्शवत आहोत. सगळ्यांनाच माहिती आहे की भारतातले काय चालू आहे. आमचा मुद्दा एकच आहे की जी काही सिस्टीम आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. आमचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे सिस्टीममध्ये जो काही गदारोळ चालू आहे तो गदारोळ थांबला पाहिजे. ती सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे. तुम्हाला मी एक इमेज दाखवते जे, आणि ही पोस्टर तुम्ही बघताय, हे संविधानामध्ये जे काही आम्हाला आर्टिकल दिलेत, मग हे फक्त पुस्तकीच राहणार आहेत का? संविधान आमचं गेल्या 75 वर्षामध्ये हे फक्त पुस्तकीच राहू दे का? विद्यार्थ्यांना बोलू का दिलं जात नाही? आज जे काही नीट पेपर फुटला, त्या पेपर फुटीमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चकनाचुराडा झाला, तरी पण सिस्टीम अजूनही का शांत आहे? स्टेटचा पेपर फुटला, जे शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे तोच. आम्ही फक्त देणाऱ्यांना बोलत नाही, घेणारा पण तेवढाच चुकीचा आहे. म्हणजे पेपर विकणारा पण तेवढाच चुकीचा आहे आणि विकत घेणारा पण चुकीचा आहे. तर ह्या विरोधात आमचं आंदोलन आहे. आम्ही कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही किंवा कुणाच्याही विरोधात जात नाही. जी फक्त सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे, ती सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. जंतर मंतरवर चाललेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा दर्शवण्याकरता आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. शिवाजी विद्यापीठातील हे सगळे विद्यार्थी मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत जावा यासाठी हा मूक मोर्चा आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत, नीट परीक्षेची पेपरफुटी असेल, सेट परीक्षा, त्याचबरोबर सारथी, बार्टी, महाज्योती यासारखे पण पेपर फुटलेले आहेत. तर याच्यामधून अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि हे शैक्षणिक नुकसान अजून किती दिवस आम्ही विद्यार्थ्यांनी सहन करायचं? आणि आमच्या आवाजाला कुठेतरी वाट मिळावी म्हणून आम्ही हा मूक मोर्चा या ठिकाणी केलेला आहे. आणि आमची या मूक मोर्चातून एकच मागणी आहे की सोनम वांगचुक यांच्यासारख्या एका शिक्षण तज्ज्ञाला, एका शास्त्रज्ञाला सरकारनं जी कारवाई केली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. त्याचबरोबर त्यांच्या या कार्याला आमचा पाठिंबा आहे. तसंच त्यांचा या पद्धतीनं आवाज दाबला जातो आहे, तर एक सोनम वांगचुकचं सरकार आवाज दाबू शकतं, पण देशातल्या लाखो करोडो युवांचा आवाज सरकार दाबू शकत नाही. हेच आम्ही या मूक मोर्चातून सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्या पुढची मोहीम काय असणार आहे आजच्या या आंदोलनात? जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचा आवाज आम्ही केंद्र सरकारपर्यंत आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आम्हाला जिथं जिथं शक्य होईल त्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सर, आम्ही शिवाजी विद्यापीठचे विद्यार्थी आहोत आणि आमचं जे आजचा मूक मोर्चा चालला होता याचा एकच उद्देश आहे की आमचा आवाज कोणतरी ऐकलं पाहिजे, कुठतरी रिस्पॉन्सिबिलिटी कोणतरी फिक्स केली पाहिजे आणि कोणतरी या गोष्टीला जबाबदार घेतलं पाहिजे. आपण बिलीव्ह करतो वी द पीपल ऑफ इंडिया आणि स्वतःला आपण ते संविधान आपण अर्पण करतो. मग हे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणणारे कोण आहेत? हे सगळी आपली जनता आहेत, सगळे आपले लोक आहेत, सगळे आपली मुलं आहेत. आणि हे देश कोणत्या एका व्यक्तीमुळे बनत नसतं, हे देश सगळ्या लोकांमुळे बनत असतं. आणि ते लोक आज सगळी शासनकृती आपल्याला हे सिस्टीमची गरजच का पडते? नेमकी कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, कोण मंत्री आहे, कोण कलेक्टर आहे, कोण SP आहे, या लोकांची आपल्याला गरजच का पडते? यांचं मेन कारण आहे की आपण या लोकांना आपल्यावरती बसवलेलं आहेत
त्यांना आपण निवडून दिलेलं आहेत, त्यांना आपण आपल्याला शासन केंद्रात आपल्याला त्यांना आपण सांगतोय सगळ्या गोष्टी. आपलं एकच उद्देश आहे की हे लोक सगळे आपल्यासाठी बनलेले आहेत आणि हे सगळे आपले प्रतिनिधी आहेत. तर यांची जबाबदारी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे, यासाठी आपलं सगळं चाललं होतं. आणि जंतर मंतरला जे सगळं चाललं होतं आतापर्यंत, सोनम वांगचुक सरांचं सगळं जे चाललं होतं त्यांचं पीसफुल प्रोटेस्ट होता सगळा. त्यांची एकच मागणी होती की नीटमध्ये जे धांदली झालेली आहे, ज्यामध्ये 20 मुलांचं मृत्यू झालेला आहे, म्हणजे सुसाईड त्यांनी कमिट केलेले आहेत. हे सुसाईड त्यांनी स्वतः कमिट केले नाही, हे सिस्टीमचे सुसाईड त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी. सिस्टीमच्या माध्यमातून त्यांच्यावर अत्याचार झालेला म्हणून त्यांनी सुसाईड केलेल्या सगळ्या गोष्टी. त्यांना कुठेतरी न्याय भेटलं पाहिजे, त्यासाठी सगळा हा प्रोटेस्ट होता. आणि आम्ही पण आज सगळं तेच करण्याचा प्रयत्न केला की आमचा आवाज ऐकून घ्या, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका. आमची हीच मागणी होती आणि ही शेवटपर्यंत राहणार आहे. आणि बस एवढंच आमची मागणी.